नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला सोयाबीनपासून सोया चॉपस्टिक बनवायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. दोन कप सोयाबीन आहे, 1 कप मैदा आहे, 6 चमचे बेसन पीठ आहे, चवीनुसार मीठ आहे. मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेले आहे, पाण्याला बुडबुडे आलेले आहेत. आता हे सोयाबीन आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता आपल्याला उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचे त्याच्यावर 10 मिनिटं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काढून घेऊया. ते बघा, गरम पाण्यात टाकल्यामुळं उकळत्या केवढे मोठे मोठे फुगलेले आहेत. हे पहा. आता गरम पाण्यातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे आता पूर्ण थंड झाले की त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करायचं. तर थंड होऊन देऊया जरा वेळ. सोयाबीन आपले आता थंड झालेले आहेत. यातलं पाणी आता आपण काढून घ्यावं. जेवढी ताकद असेल तेवढी लावून यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचे. झालेले आता थोडंच राहिले. सगळ्यातलं पाणी पिळून काढलेलं आहे. सोयाबीन पासून प्रोटीन मिळतं. सोयाबीन खाल्लं खूप तसं गरजेचं आहे. हे सोयाबीन आता आपण बारीक करून घेऊया. थोडे जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नाही करायचे. बारीक झालेले आहे. थोडं जाडसरच बारीक केलेले आहे.
आता आपण मैदा टाकूया. मैदा अर्धाच टाकू, लागलं तर परत टाकूया. बेसन, मीठ ह्यात आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपल्या भारतात सोयाबीन म्हणजे खूप फेमस आहे. हे छान मळून घ्यायचं. हे सोयाबीनचं पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. थोडा मैदा शिल्लक राहिलेला आहे, तो आता आपल्याला लाटताना लागणार. हे आपले चपातीसारखंच मळून झालेलं आहे. आता याच्या गोळ्या करून घेऊया आपण. गोळ्या बारीकच केलेल्या, जास्त मोठ्या नाही केलेल्या. आता आपण लाटून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. आता आपण लाटून घेऊया. थोडी पिठी टाकूया. हे काय चिरलं जातच, साईडचं काढून टाकायचं मोठी लाटून झाल्यावर. ह्या स्टीम पाण्यात भिजत घातलेल्या आहेत. पाण्यात भिजत घातल्या म्हणजे काढायला त्रास होत नाही. आता आपण कापून घेऊया. जास्त रुंद नाही कापायच्या. बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी केलेल्या खूप छान होतात. बाहेर मार्केटमध्ये महाग असून व्यवस्थित मिळत नाही. आता आपल्याला ह्या स्टीमला गुंडाळायची, ह्या पट्ट्या काढलेल्या.
या स्टीमला अशा गुंडाळून घ्यायच्या आणि दाबायच्या. हे पहा किती छान गुंडाळल्या गेलेले आहेत. आपले स्टिक आता भरून झालेले आहेत. पाणी मी गरम करायला ठेवलेले. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये सोडून देऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. आता स्टीम आपण याच्यामध्ये सोडूया. आता सोडून झालेल्या स्टीम आपल्या. आता शिजलेलं कसं समजणार आपल्याला, कसं ओळखायचं? आता ह्या सगळ्या पाण्यात बुडालेल्या आहेत. ज्या वेळेस वरती पाण्यात तरंगतील त्यावेळेस शिजल्या म्हणून समजायचं. हे बघा, अशा पद्धतीने शिजल्यानंतर त्या वरती येतात, खाली बुडत नाहीये. आता सगळ्या वरती तरंगलेल्या आहेत पाण्यावर, म्हणजे या तयार झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. स्टीम आपल्या झालेल्या आहेत. आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. स्टिक आता आपल्या थंड झालेले आहेत. आपण काढून घेऊया स्टिक. छान झालेले आहेत. आपले सोया स्टिक तयार झालेले. भाजी बनवण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी हे असंच तिरकं तिरकं कापायचं. किती छान वड्या पडलेल्या आहेत पहा. ह्या पद्धतीने आपलं सोया स्टिक तयार झालेले. तुम्ही पण अशीच भाजी करून पहा, खाऊन पहा. कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.